रवी, सगळे पुरावे तुझ्या विरुद्ध आहेत. पुढच्या आठवड्यात केस उभी राहील. पण साहेब, मी खून नाही केला. प्रत्येक गुन्हेगार शेवटपर्यंत हेच सांगतो, पण तसा पुरावा नसतो. त्या कुऱ्हाडीच्या दांड्यावर सुद्धा तुझ्या बोटांचे ठसे आहेत. पण साहेब, रवीने ते... मी तुम्हाला विचारलं का? हे बघा, मी तुमच्या भावना समजू शकतो, पण काय आहे की माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. या सगळ्यात मला एकच शंका आहे की 2 वर्षामध्ये सखारामकडे एवढा पैसा आला कसा? बंगली घेतली, जमीन घेतली, कशी काय? कोणी सांगू शकतं? गिरिजाबाई, तुम्ही? मला बी अचंबाच वाटायचं. आणि विचारलं तर रागानं अंगावर धावून यायचा. एकदा तर म्हणला की मला अलिबाबाची गुहा सापडली म्हणून. मायकल, तुम्हाला काय माहिती आहे का? बघा, म्हणजे रवीला वाचवायची हीच संधी आहे. पॉइंट असा, एकदम नाही कुणाचं मोटिवेशन त्याच्याकडे पैसा होता मायकल, मी सांगतो ना. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय? सत्य थोडंच लपून राहणार आहे. मी सांगते, माका ती लीक लागता. कम ऑन, स्पीक. एक्सक्यूज मी. बोला. व्हॉट? चला चला, क्विक, फास्ट. 10 मिनिटात पोहोचायचं आहे. कम ऑन, फास्ट. या किनाऱ्यावरून जसा सूर्य मावळतीला जातो तसा जगात कुठेच जात नसेल. आमच्या मुंबईलाही सी शोर आहे म्हटलं, यापेक्षाही खूप मोठा. असू दे, पण असा नाही. बघ ना जरा. तू इथे काय करतेस? अरे वा, युनिफॉर्म मध्ये लोक इथे सूर्यास्त बघायला येतात, अगदी खेळात वेळ काढून. ड्युटीवर आहे आणि तुम्ही थांबू नका. गाडीत बसा, जीपमध्ये बसा, लवकर, फास्ट. कम ऑन, कम ऑन, फास्ट. बी क्विक. चलो उधर रखो, जल्दी करो. अरे जल्दी करो, बोला ना. उधर उधर, जल्दी चल, जल्दी कर, जल्दी. तिकडून जा, त्या बाजूने. तुम्ही त्या बाजूने. चल चल, आगे बढ़, चल, जल्दी कर. कौन है रे? पोलीस. गिरीश, अरे अगं काय नाही, नथिंग टू वरी. गोळी फक्त बशी चाटून गेली आहे. तुला जर काही झालं असतं तर मग. साहेब, अजून विचार करा. खरंच व्हायचं तुम्हाला मिसेस IPS? आता रडायचंच आहे का तुला माझ्या नावाने? रवी, प्लीज असं बोलू नकोस. आम्ही तुझी केस लढवणार आहोत. अरे, म्हणूनच तर मी बार मध्ये नाचते ना, माझ्या इच्छेविरुद्ध. अगं, केस लागण्या अगोदरच आपल्या वकिलाने हाय खाल्ली. पुरावे त्याने शोधायचे, तर तो माझ्याकडे मागतोय.
रवी, तुला काहीच कसं आठवत नाहीये? अरे कुणीतरी खून केला हे तर खरं आहे ना? तू होतास ना त्यावेळी तिथे? हो होतो ना, माझ्या बापाच्या नावाने शिमगा काढायला. अगं तुम्ही सगळेजण मला का विचारताय? आता तर मला सुद्धा वाटायला लागला की खून मीच केलाय. काय होणार आहे रवी आता? जन्मठेप किंवा फाशी. बेटा तू आयुष्यभर नाचलीस ना तरी आता मी नाही सुटणार. रवी प्लीज. रवी प्लीज माझ्या करता. बेटा तुमची मुलगी फोटोपेक्षा सुद्धा बाहेर दिसायला खूपच सुंदर आहे. हा मावशी म्हणून तर आधी प्रत्यक्ष पाहिलं तिला आणि मग फोटो बघितला. गिरीश, अरे मोठ्यांच्या समोर असं बोलतात का? नाही बोलू दे अम, त्यांना. मला अशीच मनाने मोकळी आणि थेट माणसं आवडतात. मला जावई सुद्धा असाच हवा होता. एक्सक्यूज मी. बोला शरिके. हा आई साहेब, सुजाता खूप लाडात वाढली. मी जीवापाड प्रेम केलं तिच्यावर. बापाची माया दिली मी तिला, पण आईचे संस्कार करण्यात पुन्हा पडलो असेल कदाचित. मला नाही तसं वाटत. हा तुमचा मोठेपणा झाला, पण आताशा प्रकृती साथ देत नाही. वयाबरोबर मनही हळवं होतच ना. तेव्हा एक विनंती होती, जावई बापू जर इथेच राहिले तर मला एकटेपणा वाटणार नाही. मुलगी माझ्याजवळ राहील. ते समजू शकते मी, पण हे बघा, गिरीशचा जॉब हा असा, विंचवाचं बिराड पाठीवर, तरी पण मी त्याला सांगून बघते. उपकार होतील आपले. छे हो, आपण एकमेकांना समजून घेतलं तरच माणसं, नाहीतर. लाख बोललात. काय मावशी, कसली खलबत चालू आहेत? आम्हाला तरी कळू द्या. पाहिलं सुजाता, याचा पोलिसी खाक्या. अरे. जरा कुठं खर्चात बोललं ना की झालं खलबत. माझा सासराच जणू. मावशी या ना, तुम्हाला घर दाखवते. मावशी तिला घर नाही बंगला म्हणायचंय. दाखवा दाखवा, बंगला दाखवा आणि मावशीला ताब्यात घ्या. काहीतरीच काय. या. चल चला. या गिरीशराव, बसा. हो. कसा वाटला इथला परिसर, इथली माणसं? परिसर, पाणी एकदम एकदम नितळ आहे, पण माणसांची मन निर्मळ नाहीयेत. म्हणजे बघा ना, निसर्गाने एवढं भरभरून दिलंय गावाला. खरं तर सगळ्यांनी मिळून राहावं, वाटून खावं, पण नाही, ओरबाडायचं. मग खून, दरोडे, बलात्कार. आता ही सखरामचीच केस बघा ना. इथला लोकल आमदार जरा जास्तच इंटरेस्ट घेतोय, सारखी चौकशी करतो. त्यामुळे आम्हाला ह्यात जरा वेगळा वास येणारच ना. सावकाश हळू. हळू, सावकाश. हा रुमाल तुम्ही कुठल्या लॉन्ड्रीत कपडे टाकता? ना म्हणजे चुकून बदलून नाही आला ना? हो असेल कदाचित. असं का विचारलं? असाच रुमाल खटल्यात महत्वाचा पुरावा ठरू शकतो. सखारामच्या खुनाच्या खटल्यात. योगायोग दुसरं काय. सखारामचा खून झाला त्या दिवशी तुम्ही कुठं होतात? मी इथे या बंगल्यात घरी. नीट आठवा जगन सेठ. हो ना. 23 जुलै आठवा. मी इथेच होतो बंगल्यात घरी. कुठं काय बोलायचं ते ठरवा आणि मग बोला. गिरीश, कोणाशी बोलतोयस तू? आउट. दिस इज पोलीस केस. मी एका खुनाशी बोलतोय. पुण्याशी? सखारामच्या खुनाशी. नाही हवालदार, अरे सेम, ऐका तुम्ही माझा इन्स्पेक्टर. सखारामचा खून केलाय. नाही कुटुंब उद्ध्वस्त केलंय आणि आबा तुम्ही? शी! काय मुली मी मुलगी मेली, तुमची मुलगी.
मला लाज वाटते तुमची. त्यापेक्षा आईच्या चितेवर का नाही ढकलत मला? निदान हा दिवस तरी बघायला जिवंत राहिले नसते. काय तर म्हणे जगन शेठ नराधम खूनी पापी. आहे जीव बाबा, आहे जीव. भर वस्तीतून नागो घाला लोकांसमोर. अरे सिम फास्ट. चल जगन शेठ म्हणे चल चल घेऊन जा चला. चला चला घेऊन चला घेऊन चला चल घेऊन चला चला. आबा काय झालं? नाही नाही काय नाही, फार काय नाही. गिरीशराव, हा विषय आपण नंतरही बोलू शकतो. ह्या शुभघडीला कशाला, नाही का? बोलावं तर लागेलच काका. मी तुमच्या फोनची वाट बघतो. मला जे बोलायचंय ते फक्त तुझ्यासाठी आहे. त्याचा वापर तू कुठेही करणार नाहीस. तुम्ही काय बोलणार आहात त्यावर ते अवलंबून असेल. ठीक आहे, आता कुठल्या नात्याने बोलू तेवढं सांग. आजूबाजूला फक्त पाण्याचा डोहच आहे, मग कशाला हवाय नात्याचा मोह? बोला. सखारामचा खून झाला त्यावेळी तुला सापडलेला रुमाल तुमचाच होता. होय, सखारामचा खून मीच केला आणि त्याबद्दल मला अजिबात पश्चाताप वाटत नाही. हा सुद्धा खून मी पचवला असता, पण हा सुद्धा म्हणजे याखेरीज तुम्ही? होय, खरं तर हा सुद्धा खून मी पचवू शकलो असतो जर मी ठरवलं असतं तर. मग अडसर कोण आहे? मी. माझी मुलगी सुजाता. तिचा काय संबंध? तिच्यावरील प्रेमापोटीच मला सखारामाचा खून करावा लागला आणि आज तिच्यावरील प्रेमापोटीच मला हे तुझ्या समोर कबूल करावं लागतंय. ओरीवरल्या प्रेमापोटी आज एक बाप स्वतःची उत्तर क्रिया करायला निघालाय. या कहाणीला सुरुवात झाली 16 वर्षांपूर्वी. गरिबी तर 5वीला पुजली होती. मी प्रामाणिकपणे नोकरी शोधत होतो, पण नोकरी काही मिळत नव्हती. माझ्यासारखे हजारो तरुण बेकारीमुळे हैराण झाले होते. त्यात माझ्यावर बायको आणि मुलीची जबाबदारी. आयुष्याच्या चिंध्या झाल्या होत्या. ठरवलं झटपट पैसा कमवायचा. बायको आणि मुलीला गावाकडे पाठवलं आणि मनाशी निश्चय पक्का केला, हार नाहीतर पार, पैसा कमवायचा कुठल्याही मार्गाने. दरोडा घातल्यावर मी सैरा वैरा धावत होतो, खांद्यावर पैशाचं ओझं घेऊन.
पोलीस शिकारी कुत्र्यासारखे मागे लागले होते. घराची ओढ मन कुरतडत होती, जीवाला बेचैन करत होती. सारं काही शांत झाल्यावर मी ठरवलं, स्वतःला आतून बाहेरून पार बदलून टाकायचं. सगळे पुरावे नष्ट करून मी नव्या स्वरूपात घरी पोचलो.